आजच्या या आउट ऑफ सिलेबस या चित्रपट पाहायला लक्ष गरुड झेप याच अकॅडमीचे शिक्षक आपल्यासोबत उपस्थित आहे आणि आपण यांच्याकडून यांची फीडबॅक जाणून घेऊया. सर, तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आणि ज्यांनी अजून हा चित्रपट बघितला नाही तर त्यांनी हा चित्रपट आवर्जून का बघितला पाहिजे हे तुम्ही त्यांना काय सांगा? हा चित्रपट जो आउट ऑफ सिलेबस मनोरंजन चित्रपट हे दर आठवड्याला येतात, ते तुमचं मनोरंजन करतात. पण असा काही एक चित्रपट होऊ शकते ही संकल्पना ज्या निर्मात्यांनी दिग्दर्शनाने मांडली ते एक फार महत्वाचं आहे. की आज आपण रस्ते, हायवे या गोष्टीच्या मागे धावता धावता निसर्गाचा वारेमाप वापर करत आहे. डोंगराच्या डोंगर काढून आपण रस्त्यासाठी बांधत आहे, वृक्षतोड करत आहे. यामुळे असं होत आहे की जंगल जे आहे ते पूर्णपणे नष्ट होत आहे. तसंच महाराष्ट्रामध्ये किंवा पूर्ण भारताचा विचार केला तर ज्या प्रमाणात जंगल पाहिजे त्या प्रमाणात अत्यल्प प्रमाणात जंगल आपल्या इकडे आहे, पण आहे तोही जंगल आपण वाचवू शकत नाही. त्यामुळेच आता हे जे असते की जुलै महिन्याचा एंडिंग आला तरी शेतीचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे, पावसाची अजिबात थेंबही पडत नाही. हा जो रास आहे हा तो निसर्गाचा रास आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जी माडींची घटना घडली ती या चित्रपटाशी निगडीत आहे. सगळ्यांनी म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत असंच नाही की तुम्ही विद्यार्थी असेल म्हणूनच पाहायला पाहिजे. तुम्ही एक सामान्य नागरिक या संविधानावर ज्यांचा त्यांचा विश्वास आहे, संविधानाने जे मूलभूत कर्तव्य दिल्या माणसाला की कर्तव्य काय असले पाहिजे भारतासाठी, तर त्याचा प्रत्येक नागरिकांनी हा चित्रपट बघावा अशी तरी माझी प्रत्येकाला विनंती आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू.